नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसं आठवते तसं या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर संजय वाटवे यांच्याकडून ऐकतोय बापू वाटवे यांच्याबद्दल, त्यांना भेटलेली माणसं, त्यांच्या आयुष्यात भेटलेल्या व्यक्ती यांच्याबद्दल. आज आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ विनोदी अभिनेते शरद तळवलकर आणि बापू वाटवे या दोघांबद्दल, त्यांचे काही प्रसंग, त्यांचे काही किस्से डॉक्टर संजय वाटवे यांच्याकडून. सर, गप्पांना सुरुवात करण्यापूर्वीच आधी एक विचारणार आहे, म्हणजे हा जून महिन्यात दुर्दैवानं आपण अनेक घटनांना सामोरे गेलं. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे प्रसंग कधी खरं तर येऊ नयेत, पण जेव्हा असे येतात तेव्हा त्याला प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता हा संबंध आठवडा किंवा पहलगाम अटॅक पासून सगळा पिरियड खूपच वाईट गेला. थर्ड वर्ल्ड वॉर होते का काय अशी परिस्थिती निर्माण झाली. ऑपरेशन सिंदूर झालं. 8 जूनला दिशा सलियांच्या मृत्यूची 5 वर्ष झाली. 14 जूनला सुशांत सिंग राजपूतच्या मर्डरची 5 वर्ष झाली. तसेच अजून एक महत्त्वाची तारीख म्हणजे 12 जूनला बोईंग 787चा ॲक्सिडेंट झाला. 2 मिनिटात फ्लाईट पडली. आणि ह्या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जे वातावरण असं दुःखाचं किंवा संकटाची चाहूल, संकटाचं काळोख असं सगळं आहे. अशाच वेळेला माणसाला करमणुकीची, विनोदाची किंवा विरंगुळ्याची गरज पडते. आणि तिथे अनेक कॉमेडियन्स, विनोदवीर, उत्तम मराठी साहित्य लिहिणारे, विनोद लिहिणारे यांचा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग असतो. दुसरी महत्त्वाची तारीख म्हणजे 15 जून हा बापूंचा जन्मदिन. आणि दरवर्षी मी मागच्या वेळेला तुम्हाला खिरीचा प्रसंग सांगितला. ते दरवर्षी आम्ही 15 जूनला खीर करतो आणि तो दिवस साजरा करतो. त्याचं बरेच गडबडीचे धक्काधक्कीचा असा जून महिना सुद्धा गेलेला आहे. आणि अशाच वेळेला लोकांना शांततेची, विरंगुळ्याची, हसण्याची, रिलॅक्स होण्याची गरज असते. आणि तिथे विनोदी नटांचं महत्त्व फार आहे. आणि तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे हे खरंच आपलं धकाधकीचं आयुष्य, टेन्शन हे तर सगळं रोजचे, पण असे प्रसंगातून अजून तर दुःखाचा डोंगर उभा राहतो. या सगळ्यावरचं एकच औषध म्हणजे ते आहे, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, विनोद. आणि तेव्हा विनोदी अभिनेत्यांची गरज, आणि त्यातले सगळ्यातला बाप माणूस असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, ते म्हणजे शरद तळवलकर. अगदी बरोबर. तर आपण थेट आज शरद तळवलकर, त्यांचे तुमच्या आयुष्यात महत्त्व, प्रसंग आलेले, बापू वाटवेंची अर्थात त्यांच्याशी असलेला संबंध, अशा सगळ्यावर आपण गप्पांना सुरुवात करणार आहे. अर्थात त्याची सुरुवात, पहिला प्रश्न हाच आहे की शरद तळवलकरांचा आयुष्यात पहिल्यांदा संबंध कधी आणि कसा आला? त्याचं मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन, पण एक गोष्ट, आपला जो विषय झाला त्याला अनुसरून मी सांगेन. शरद काकांनी स्वतः सांगितलेला प्रसंग आहे मला तो, की जोशी अभ्यंकर खटला तुम्हाला ऐकून माहितच असेल. पुण्यात त्यातले अभ्यंकर जे होते ते 2 वर्षानंतर, म्हणजे मर्डर नंतर 2 वर्षानंतर शरद काकांच्या एका नाटकाला आले. खूप विनोदी नाटक होतं आणि ते खूप हसले. आणि शरद तळवलकरांना ते भेटले आणि त्यांनी सांगितलं, अभिनंदन तुमचं, तुमच्यामुळे मी आज 2 वर्षानंतर हसलोय. हा प्रसंग असेल, हा स्वतः शरद काकांनी मला सांगितलेला प्रसंग आहे. तेव्हा आपण जी थीम बोललो त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे अभ्यंकर शास्त्रींच्या मुलाच्या रूपात आपल्याला ऐकायला मिळालं. बरोबर आहे. तर मग अर्थात आपण पुन्हा त्याच्याकडे येऊया की शरद तळवलकरांचा पहिल्यांदा आयुष्यात संबंध कधी आणि कसा आला? हा, तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे, शरद तळवलकरांच्या ज्या पत्नी आहेत, सौ पौर्णिमा तळवलकर, ज्या रेडिओवर गायिका होत्या. बरोबर. आणि पंडित C.R. व्यासांकडे त्या बरीच वर्ष क्लासिकल गाणं शिकलेल्या होत्या. त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव उषाताई वाटवे. अच्छा. माझ्या वडिलांची ती सख्खी चुलत भेट. म्हणजे माझ्या वडिलांचे चुलते डॉक्टर K.ना वाटवे हे संस्कृतचे प्रकांड पंडित होते. आणि त्यांनी संस्कृत साहित्यातील नवरस विमर्श ह्या विषयावर PhD केलेली होती. SP कॉलेजमध्ये ते संस्कृतचे HOD होते. अशा विद्वान माणसाची मुलगी उषाताई वाटवे. आणि त्यांचं आणि शरदरावांचं नातं जुळलं आणि मग ते विवाहात रूपांतर झालं. म्हणजे ते माझ्या आत्याचे मिस्टर. बरोबर, अगदी. आणि तिथून मग तुमच्या ते खरं तर आयुष्यात आले. आणि मग हा संबंध किंवा ते नातेसंबंध तर आता झालेलेच होते, मग तेव्हाच आपण म्हणून इंटरॅक्शन, गप्पा, भेटीगाठी या कशा पुढे होत गेल्या? त्यांच्या नाटकाच्या निमित्ताने किंवा सिनेमाच्या निमित्ताने. आता माझे वडीलही या दोन्ही क्षेत्रात असल्यामुळे बरेचदा शरद काका आमच्या घरी यायचे किंवा माझे वडील त्यांच्या घरी जायचे. आणि त्या निमित्ताने आमच्या भेटीगाठी व्हायच्या, गप्पा व्हायच्या. आणि त्यांना माझ्याशी बोलायला खूप आवडायचं.
बरोबर. की मलाही त्यांच्याशी बोललं, म्हणजे त्यात काय येतं ते अख्ख्या महाराष्ट्राचेच लाडके हो होते. हो विनोद मूर्ती किंवा विनोद वीर असे त्यांना पदव्या मिळालेल्या मिळाल्या होत्या. होत्या. ते मलाही त्यांच्याशी बोलले आणि आम्ही तासनतास गप्पा मारायचो. क्या बात आहे. त्याच्याशिवाय मी 1971 साली जेव्हा मॅट्रिकला होतो तेव्हा डॉक्टर केना वाटव्यांनी मला फोन केला आणि सांगितलं संस्कृत मी तुला शिकवीन. तर मी केना वाटव्यांच्या घरी दर रविवारी जाऊन त्यांच्या बगीच्यामध्ये बसून संस्कृतचं अध्ययन त्यांच्याकडनं करायचो. तेव्हाही शरद काकांची भेट व्हायची आणि त्यांच्याकडनं काही विनोदी गमती, किस्से, मौज मजा असं ऐकायला मिळायचं. त्या किस्से प्रसंगाला सुरुवात करणारे त्यातला पहिला किस्सा इथनच विचारणारे उषा वाटवेंची लग्नाचा एक किस्सा आहे आणि तिथूनच खरं तर त्याची सुरुवात होते. तर तो कसा लग्नाचा प्रसंग? हाही शरद काकांनी मला स्वतः सांगितलेलं आहे. ते म्हणाले उषाचं माझं जेव्हा जमलं त्याचं लग्नात रूपांतर करायचं, त्या तुझे आजोबा मला कुठे घेऊन गेले असतील बोलणी करायला, काही सांगता येत नाही. तर ते म्हणाले की मला वैकुंठमध्ये त्यांनी भेटीला बोललं. वैकुंठामध्ये आणि तिथे लग्नाच्या चर्चा केल्या. आता तेव्हा सीसीडी वगैरे असं काही नव्हतं, त्यामुळे शांततेची जागा आणि कुणी पाहणार नाही अशी जागा. अच्छा. आणि त्याच्यानंतरची डॉक्टर वाटवे संस्कृत पंडित हे नटाला घेऊन कुठे चालले असं व्हायला नको म्हणून स्मशानात नेलं. सगळ्यात शांतता असलेली जागा आणि एकांत सगळंच मिळेल तिथं. त्यामध्ये आणि तिथूनच ती सुरुवात झाली. आणि त्याने त्याचं असं मला वर्णन करून सांगितलं, जिथे लोकांचे संसार मोडतात तिथे आमचा सुरू झाला. क्या बात आहे. खरंच आहे, नवीन आयुष्याची सुरुवात कुणाला सांगितलं माझी स्मशानापासून झाली. खरं आहे, विनोदी प्रसंग गमती असतात. मग आता ते तुमच्याकडनं थेट ऐकायचे मला एका पाठोपाठ एक असे जर प्रसंग, कारण ते तुम्ही म्हणाला तसे इतके प्रसंग आणि इतके किस्से आहेत, असंख्य किस्से आहेत. हो. दुसरं म्हणजे त्यांच्या उतार वयामध्ये नाटकाकडे त्यांचा ओढा कमी झाला होता, सिनेमाकडे, कारण खूप हेक्टिक व्हायचं. बाहेर गावी दौरे असायचे, एसटीचे प्रवास असायचे, रात्रीची जागरणं असायची आणि प्रकृतीचे हाल व्हायचे, खायला प्यायला व्यवस्थित मिळायचं नाही. त्यांनी तुम्हाला असं सांगितलं, लहान गावामध्ये गेलो तर दुसऱ्या अंकापर्यंत प्रोड्युसर बसलेला असायचा आणि तो सांगायचा, शर्या बाटली जेवण सगळं व्यवस्थित, तिसऱ्या अंकानंतर बिदागीचं पाकिट ठेवलेलं असेल, तू टेन्शन घेऊ नको, मस्त काम कर. दुसरा अंक झाला की प्रोड्युसर पळून जायचा आणि कित्येक वेळेला तिसऱ्या अंकानंतर कोणीच नसायचं. तर त्यांनी स्वतः मला सांगितलं, एकदा लहान गावामध्ये थिएटरच्या समोर एक सरदारीचा ढाबा होता, तिथे तो झोपला होता. ते त्याला उठवून भुर्जभाव करून घालायला सांगितलं, कारण फसवणूक वगैरे मराठी सिनेमा आणि नाटकामध्ये तेव्हा खूप असायची पैशाच्या बाबतीत. तर ते म्हणले की मी आणि निळू फुले नाटकाच्या स्टेजवर धोतर टाकून रात्री झोपलेलो आहे, कारण आमची व्यवस्था केली आहे असं सांगितलेलं असायचं आणि काही व्यवस्था नसायची. प्रोड्युसर गायबच व्हायचा तिसऱ्या अंकानंतर. किंवा बिदागीचं पाकिट नाही, जेवण नाही, राहण्याची सोय नाही, मी इकडे, निळू फुले इकडे, धोतर टाकून झोपलेलो असं त्यांनी सांगितलं. काय प्रसंग असेल. त्यांनी पण असे इतके कष्ट करून त्यांनी ते सगळे त्यांची करिअर उभारली केली. बरोबर आहे. फक्त रसिकांचं मनोरंजन आणि कलेच्या अंगात त्यांनी विनोद केले नाही, ते विनोद जगले. साध्या रोजच्या प्रसंगातही त्यांची विनोद निर्मिती व्हायची आपोआप, म्हणजे एक्सटेम्पोर. त्याने विनोद करायचा म्हणून कधीच त्यांनी विनोद केलेला नाही, त्यांच्या हातनं विनोद व्हायचा. मी असं म्हणेन ते विनोदानेच जीवन जगले. सिरियस प्रसंगात सुद्धा ते विनोद शोधायचे आणि विनोद करायचे. त्यांच्या पत्नी एकदा त्यांना म्हणाल्या, काय तुम्ही विनोदी नट म्हणता, माझी तुमच्यामुळे लाज गेली. का काय झालं, माझ्यामुळे तुझी लाज का गेली? माझी मैत्रीण मला म्हणाली, शरद काका रोज फिरायला जाताना मी बघते, पण ते विनोदी नट आहेत म्हणून ते असं गंभीर चेहरा करून का जातात? तर शरद काका म्हणले, ठीक आहे, उद्या मी असं जातो. विनोदी नट काय जगली पाहिजे. तुम्ही आता उत्स्फूर्त असा त्यांचा एक गुण सांगितला, फार महत्वाचा, जो प्रत्येक विनोदीकडे असलाच पाहिजे असं. तर त्या उत्स्फूर्त मनातला काही किस्सा किंवा असा काही प्रसंग आठवतोय? दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे आणि शरद तळवळकर या तीन नटांची अशी खासियत आहे, म्हणजे त्यांच्याबरोबर काम केलेले सहकलाकार सांगतात की स्लीपमध्ये काय कसं येतो सटकन, तुम्ही कायम सावधच राहिलं. तसं शरद तळवळकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि हे यांच्या बाबतीमध्ये असं सावध राहायला लागायचं दादा कोंडके, कारण कुठल्या क्षणी ते डायलॉग बदलतील, कुठली ऍडिशन इम्प्रोव्हायझेशन करतील किंवा एखादा डायलॉग मुद्दाम वगळतील आणि पोज घेतील. म्हणजे सगळं
सीन त्यांच्याकडेच आकर्षित व्हायचा शेवटी. बरोबर आहे. मुद्दाम ते करायचे नाहीत की ह्याला खायचंय त्याला खायचंय, हे स्पिरिट नव्हतंच त्यांच्याकडे. बरोबर आहे. विनोद निर्मिती. आता त्यांच्या आयुष्यात एक असा गंभीर प्रसंग पण घडलेला आहे. ते एकदा फिरायला गेले, ते फिरून आले. त्यांच्या मिसेस फटकल मारून कपाट उघडं होतं आणि अशा भोकाड बसरून बसलेल्या होत्या. ते शरद काका म्हणाले, काय झालं तुला रडायला, कपाट बघा. त्यांनी बघितलं, त्यांना काही कळलं नाही. ते म्हणले, काय झालं कपाटाचं? ते म्हणले की माझ्या पैठण्या, सालू, शेले, दागिने, कानातलं, गळ्यातलं सगळं चोरीला गेलं. एवढा प्रचंड लॉस झालेला आहे आपला, सगळं चोरीला गेलं, कपाट रिकाम आहे. ते शरद काका म्हणाले, चोराकडे लग्न असेल. क्या बात. ते त्या म्हणाले, पाचकळपणा करू नका. मग मी काय करू म्हणाले, आधी पोलिसात जाऊन तक्रार देऊन या. बरं, जातो. मग ते पोलीस चौकीत गेले. ते तिथे गेल्यावर ते जे कोण कॉन्स्टेबल ऑन ड्युटी होते, या 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 फार मोठा माणूस आज आमच्याकडे, शरदराव या, बसा, चहा घेणार का कॉफी? ते म्हटले, मी चोरीची फिर्याद द्यायला आलोय. ते बघू आपण नंतर, चहा घेणार का कॉफी आधी सांगा. चहा कॉफी झाली. मग कसली चोरी झाली? ते शरद काका म्हणाले, आमच्या घरातले मौल्यवान साड्या, दागिने, कानातलं, गळ्यातलं सगळं चोरीला गेलेलं. पण एक पंचायत आहे म्हणाले, त्याला बरोबर आणलेलं नाहीये. तुम्हाला जमेल का? तुम्हाला जमेल का? मी तिथे पोलिसांची उलट तपासणी पोलिसांची होती म्हणजे एक प्रकारे. पण विनोद बुद्धी कशी जागृत असते आणि कुठल्याही प्रसंगात ती जागृत असते. म्हणजे एखादा माणूस जसं त्यांच्या पत्नी बसलेल्या, अरे हा प्रसंग इतका घडलाय, आता घरात एवढी मोठी चोरी झाली, ते म्हणतात चोराकडे लग्न असेल. चोराकडे लग्न सुचलं पाहिजे त्या क्षणात, त्यांना तर सुचायचं असते. म्हणून मी म्हटलं, ते विनोद जगले. बरोबर बरोबर. त्यांना जेव्हा हार्ट अटॅक आला, त्यांचे फिजिशियन त्यांना गाडीत घालून रुबियाला घेऊन गेले, कारण खूप सिव्हिअर हार्ट अटॅक होता. आणि त्यांना गेल्या गेल्या सिडेट करून टाकलं. ते शरद काका झोपी गेले. आणि ते जेव्हा सकाळी उठले, त्या डॉक्टर मॉनिटरकडे सिरियसली बघत होते. आणि मग शरद काका उठल्यावर ते म्हणले, काका झाली का झोप? ते म्हणले, हो झाली. तुम्ही रात्रभर झोपलाय, मी रात्रभर जागा आहे. ते शरद काका म्हणले, उलट झालं असतं तर पंचायत होती. हार्ट अटॅक आलेला माणूस असं बोलू शकतो. मग ते म्हणाले, आता तुम्ही जागे, आता जा एक्सरे काढा. ते त्यांना व्हीलचेअरवर एक्सरेला घेऊन गेले. तर ती नर्स म्हणाली, या 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 शरद काका, आज आम्हाला फार बरं वाटलं, शरद काका आमच्याकडे आले. आणि मग एक्सरे सुरू होता. ती नर्सने विचारलं, शरदराव आत्ता कुठे शूटिंग? हेच की एक्सरे शूटिंग. वा वा. म्हणजे साध्या साध्या प्रसंगात किंवा गंभीर प्रसंगात सुद्धा त्यांना असे फटकन विनोद सुचायचे. म्हणजे विनोद करायचा म्हणून ते विनोद नाही. किंवा बऱ्याचदा असं होतं की स्क्रिप्ट मध्ये असलेलाच विनोद हा फक्त विनोद. नाही, त्यांच्या स्क्रिप्टचं इम्प्रोव्हायझेशन इतकं असायचं की लेखकही घाबरून असायचा, शरद आता काय करतोय. होय. तर हे तुम्ही आता शरद तळवलकरांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल सांगत होता, पण मला खरी उत्सुकता लागलेली आहे ती नाटकादरम्यान, चित्रपटादरम्यान झालेल्या अनेक किस्से आणि प्रसंगाबद्दल. पण ते आपण दुसऱ्या भागात ऐकूया. अर्थात तुम्हालाही सगळ्यांना उत्सुकता लागली असेल. पण हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि पुढच्या एपिसोडचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.